नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी अजून एक नवीन व्लॉग तुमच्या भेटीसाठी घेऊन येतो आहे. तर मंडळी कुठे आहे तर आपल्या कबड्डीच्या मैदानावरती. इथे मी आता सध्या स्टेजवरती उभा आहे आणि इकडे आपलं कबड्डीचं मैदान आहे. तर मंडळी आता थोड्याच वेळात संपूर्ण स्पर्धेला आपण सुरुवात करू. अगदी पंच येतील, त्यानंतर संघ येतील आणि त्यानंतर मग सगळी मान्यवर मंडळी आल्याच्यानंतर स्पर्धेला आपण सुरुवात करणारच आहोत. परंतु खऱ्या अर्थानं मंडळी आज आमची स्वप्नपूर्ती आहे. म्हणजे गेली अनेक वर्ष आम्ही हे जे स्वप्न बघत होतो ते स्वप्न आज कुठेतरी सत्यात उतरतं आहे. फायनलचा सामना झाला की लगेचच हे सर्व संपूर्ण स्वप्न जे आमचं आहे आमच्या मंडळाचं ते कुठेतरी सक्सेसफुल होईल आणि ते सत्यात उतरेल अशी इच्छा आहे. आणि आता पुढे आता बघूया काय काय मजा येते, ट्विस्ट येते. कारण सामने असं अगदी सगळेच चांगले होतील. चिपळूणचे संघ आहेत, दापोलीतले संघ आहेत, एक गुहागरचा संघ आहे. तर सामने अगदी चांगले बघायला मिळतील. तुम्हाला देखील काही काही स्टोरी काही काही जे सीन आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच. आणि बाकी सगळं जे आहे ते मात्र तुम्हाला यूट्यूबवर देखील येतील आज खूप सारे. त्यांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती पाहायला देखील मिळतीलच. तर म्हणजे कुठे स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी मजा आनंद येईल तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. तर आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी बघा आपली गँग पण आले. बायलेश बायलेश ए खावट्या गँग आहे फक्त, बायलेश गँग. आता मंडळी थोडासा उद्घाटन सोहळा वगैरे तर पार पाडला असेल आणि इथे आमचे चषक आहेत. त्या चषकांच्या अनावरण सोहळा देखील आपण इथं करणार आहोत. तर ते सगळे बघा, मजा येईल मस्त थोड्या वेळात. आणि इकडे आमचे शायनर छपरी. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी व्यासपीठातून स्थान बनवायचे. आहे की आपण देखील आमच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय. मान्यवरांची पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण खूप वेळ झाला या ठिकाणी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागली आहे. परंतु लगेच आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याकडे जाऊया, ज्या ठिकाणी दोन बालाटे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती आपण त्याचप्रमाणे श्री सुधाकर जगदाळे आपल्याला देखील विनंती करतो, आपल्या देखील शुभ हस्ते आपण दीपक या ठिकाणी आपण पाहतोय भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि सातत्याने प्रत्येक खेळाडूला आपली कला सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला जातो. म्हणजेच काय तर त्यांचं पहिला गुरु म्हणजे क्रीडांगण, या क्रीडांगणाची या ठिकाणी आपण पूजा करतोय. खरं तर या संपूर्ण स्पर्धा राबवत असताना क्रीडांगणाची खूप मोठी उणीव आम्हाला सातत्याने लागते आणि कुठेतरी ती सातत्याने अगदी गणपती बाप्पा आई घाणेकरी माते की धन्यवाद. त्यानंतर आपण या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या काही ट्रॉफीज आहेत, आकर्षक चषक आहेत, त्यांचा अनावरण सोहळा मैदानाच्या आतमध्ये पार पाडणार आहोत. मी विनंती करेन आमच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री शैलेशजी मुलुक आणि त्याचप्रमाणे श्री स्वरूपजी मुलुक यांना विनंती करतो की आपण देखील त्या ठिकाणी अनावरण सोहळा आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत झाल्या त्या सर्व चषकांचा या ठिकाणी अनावरण सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला श्री सीमामाता साजरी, दुसऱ्या बाजूला महाकाली कुंभारली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. परंतु या संपूर्ण स्पर्धेदरम्यान कुठला संघ आज बाजी मारेल हे मात्र इतकंच महत्त्वपूर्ण असेल. मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी ओळख परेड केली जाते.
राष्ट्रगीताने करणार आहोत, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण कृपया सर्वांनी जागेवरती उभे राहायचे. ही संपूर्ण स्पर्धेची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, त्यामुळे सर्व क्रीडारसिक आपल्याला विनंती. आपण सुरुवात करतोय. कबड्डीचा महासंग्राम या ठिकाणी रंगला जातोय. या चंद्रनगरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ऑफिशियलचा या ठिकाणी इशारा येतोय. पहिली चढाई सजवली जाईल. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून या खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. स्पर्धेला सुरुवात होती आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय तर दैनिक सागर या वृत्तपत्राचे पत्रकार श्री अजितजी सुर्वे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाचे स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचं धावतं समालोचन हे आपण श्री क्षीरसागर सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर आपण देवयात सरांना या ठिकाणी संधी आणि सावेत पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये ज्या ठिकाणी क्षीरसागर सर तुमच्यासमोर त्यांचं धावतं समालोचन सादर करतील. ओव्हर टू यू सर. अभिनवसैल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. आपल्या सर्वांचं मी सागर या स्पर्धेच्या निमित्तानं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. अर्थातच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा महोत्सव या ठिकाणी रंगला जातोय चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती. आणि पहिला सामना आपण दोन बलाढ्य संघांमध्ये पाहतोय. एकीकडे महाकाली कुंभारली तर दुसरीकडे श्री सीमामाता सालदुरे. अर्थात या ठिकाणी विजेते पदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ या स्पर्धेतला आपला पहिला सामना खेळत आहेत. तर चढाई ट्रॅकवरती रोहन उके हा दादा शिंदे, त्याचबरोबर सहप्रशिक्षक श्रेयस शिंदे असेल, आकाश शिंदे, सोहम शिंदे, शुभम कदम, ओंकार जोशी, सम्राट गमरे, अक्षय कदम हे दिग्गज खेळाडू आपल्याला 10 पटी चिपळूण संघाकडे खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचं संपूर्ण पंच पॅनल या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा अतिशय निर्विघ्नपणे संपन्न झाली आहे त्या पंच पॅनलची देखील ओळख करून घेताना सर्व मान्यवर मंडळी पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर हा मान्यवरांचा जो मेळा आहे तो आता आपण पाहतोय. न्यू हिंद चिपळूण या चमूकडे वळतोय. नवीन चिपळूण संघाबद्दल जर सांगायचं झालं तर भूषण गुडेकर आहे, विनय भंगाल आहे, अमर कश्यप या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपले एक वेगळी छाप सोडले. अजय साखरकर आहे, ओम शिर्के, मयूर कदम आणि यश गौरुकर त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत न्यू हिंद चिपळूण या चमूमध्ये देखील. अर्थात दोन्ही संघ हाय व्होल्टेजच्या लढतीला सामोरे जाताना आपण अनुभवतोय पाहतोय. सर्व मान्यवर मंडळी देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. कोणता संघ नाणेफेकीचा कोल जिंकतोय. 10 पटी चिपळूण राजापूर मध्ये नुकतीच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी न्यू हिंद चिपळूण संघाला पराजित करत या संघाने अंतिम विजेतेपण पटकावलेलं होतं. आणि पुन्हा एकदा त्याच विजयाची पुनरावृत्ती करतोय का पाहूया. ऍक्च्युली या ठिकाणी जे आयोजन केले आहे ते खरंच चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे. आणि परत ही एक दिवसीय टुर्नामेंट फक्त दापोलीतच पाहायला मिळते. इतर ठिकाणी 3 दिवसाची टुर्नामेंट असते. पण आयोजन हे खरंच चांगलं आहे. पंचायतींचे पण डिसिजन चांगले आहेत आणि आयोजकांनी पण चांगली स्पर्धा भरवली या ठिकाणी. आणि ही स्पर्धा खरंच यशस्वी झाली असं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. याच्यानंतर आदरणीय स्वप्नील दादांकडे आपण जाऊया. जे सातत्यानं दापोलीकरांसाठी खूप काही मार्गदर्शन करत असतात. दादा काय सांगा, चंद्रनगरची स्पर्धा आहे, पहिल्यांदा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ठेवल्या. तुम्हाला या स्पर्धेमध्ये करण्याची संधी भेटते. राजापूर मधला जो सामना आपण पाहिलेला होता तोच सामना कदाचित या ठिकाणी पुनरावृत्ती होईल का, काय प्लॅनिंग असेल अंतिम मॅच साठी देखील. सर्वांना नमस्कार. साई स्पोर्ट्स क्लब चंद्रनगर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, त्या स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू, सर्व पंच आणि इतकी थंडी वाजताना 2 वाजता पण एवढ्या थंडीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचे पहिल्यांदा हात जोडून आभार आणि नमस्कार व्यक्त करतो. स्पर्धा म्हटली की खेळाडू येत असतात, पण सर्वात मोठं जे असतं कार्य ते आर्थिक भांडवलीचं असतं. आणि जेव्हा दादू सुर्वे सरांनी मला फोन केला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की 4 जण आहेत जे आपल्या आयुष्याची पोट भरण्यासाठी नोकरी करतात, पण आपल्या जिल्ह्यातले खेळाडू मोठे व्हावेत, माझ्या दापोलीतले खेळाडू मोठे व्हावेत आणि दापोलीतनं
दुसरा शैलेश सावंत तयार व्हावा, याच्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून ज्या चौघांनी ही स्पर्धा आयोजित केले त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. इथे चांगले खेळाडू आले, तसे माझे रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व पंच पण आलेत. आज मी बघतोय तर प्रो कबड्डीतले आपले 2 पंच पण इथे पंचगिरी करतायत, त्यांचं पण आपण खूप जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. राहिला विषय फायनलचा, न्यू इंग्लंड विजय आणि दसपटी क्रीडा मंडळ. माझा संघ 21 वर्ष जुना आहे, पण मी जन्मायच्या आधीपासून न्यू इंग्लंड विजय क्रीडा मंडळाचा संघ आहे, त्यामुळं त्याच्यापेक्षा मोठं मला बोलण्यासारखं काय नाही. कारण मंगेश दादा आमचे इथे बसले, उद्या आमची तालुका असली आहे दादू सर, पण तरी पण तुमच्या शब्दासाठी आणि दापोलीकरांच्या प्रेमासाठी आज एक सर्वोत्कृष्ट चांगला सामना आम्ही प्रेक्षकांसाठी करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला रोज बोलवता आणि आमचा आदर सत्कार करता, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जातोय त्याच्यानंतर आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा दमदार अशी कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न आहे. 10 कोटी चिपळूण बनाम निहिंदे चिपळूण 2 तुल्यबळ संघांमध्ये साई स्पोर्ट्स चंद्रनगर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना. आणि यावेळेला फायनली निहिंद चिपळूणचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना पाहायला भेटणार आहे. वो रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि निहिंद चिपळूण विन द मॅच. फायनल मॅचचा विजेता ठरतोय निहिंद चिपळूण. बलाढ्य दसपटी चिपळूण संघाला अंतिम मॅच मध्ये पराजित करत साई स्पोर्ट्स चंद्रनगर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम मॅचचा विजेता ठरतोय निहिंद चिपळूण. खूप खूप अभिनंदन.